हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरसी क्लास 4चा प्रॅक्टिस झोन 1 हा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, राईट द नंबर्स नेम ऑफ द फॉलोइंग नंबर्स. तर पहिला आहे की 1009. जसं आपण नंबर रीड करतो त्याच पद्धतीने आपण त्याचं नाव लिहायचं असतं. तर त्याच्यासाठी पहिला रूल आहे की फर्स्ट लेटर कॅपिटल आफ्टर लेटर स्मॉल. चला तर मग लिहूया. 1009. कारण इथे आपल्याला 100 प्लेस नाही आहे, 10 प्लेस नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली काय येणार 1009. नेक्स्ट पाहूया 5364. त्याच पद्धतीने लिहायचा 5364. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग नेक्स्ट सीकडे वळूया. सी आहे 7483. चला तर मग हा रायटिंगमध्ये नंबर्स नेम कसा येईल ह्याचा, तर जसं आपण बोलतो तसंच 7483. आपण ज्यावेळेस आता हे 83 जसं आपण बोलतो तसंच आहे ना, त्याच्यामुळे इथे काय द्यायचं, मध्ये डॅश द्यायची. ओके, चला तर डीकडे वळूया. 9900 99. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 व्यवस्थित समजला असेल. चला तर मग आपण आता क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द नंबर्स फॉर द फॉलोइंग नंबर्स नेम. खाली दिलेले आपल्याला काय आहे, तर नंबर्सचं नाव दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे, तर नंबर लिहायचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा उलट हा सॉल्व करायचा. चला तर मग ए पाहूया. 1208. तर हा कसा येईल, तर जसं आपण वाचला तसंच पहिल्यांदा 1200 आणि आता इथं आहे ना 10 प्लेस आहे का, नाही, तर तिथं काय आहे ना 0 आणि इथं येणार 8. नेक्स्ट पाहूया B1 5555. आता ह्याच्यात आपल्याला नंबर्स नेममध्ये ऑल म्हणजे सगळ्यांना आपल्याला कवर झालेले आहेत. चला तर मग सॉल्व करूया. 5555. आपण 55 कसा लिहितो असा. चला तर मग नेक्स्ट वळूया सी 3074. 3000. आता इथं 100 प्लेस आहे का, नाही, तर 100 प्लेस नसल्यामुळे इथे काय द्यायचा 0 आणि 74. नेक्स्ट पाहूया D1 7211. तर इथे पाहूया 7211. नेक्स्ट E1 4909. 4909 सांगितलंय आपल्याला. 10 प्लेस सांगितलंय का, नाही. चला तर मग नेक्स्ट Fकडे वळूया. F आहे 8007. 8007. आता इथे आपल्याला 100 प्लेस नाही आहे, 10 प्लेस नाही आहे, डायरेक्ट 1 प्लेस 7. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 1 हा व्यवस्थित समजला असेल. लवकरच लवकर बाकीच्या पण ह्या लेसनचे प्रॅक्टिस झोन घेऊन येईल. थँक्यू.